हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे लोक यावेळेस कनेक्ट झालेले आहेत त्या सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये सलाम. आपल्या चर्चला प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे, प्रिव्हिलेज आहे. आपण पुन्हा यूट्यूब देखील आता नव्याने आता ग्रुपवरती जी लिंक आहे त्याच्याद्वारे तुम्ही यूट्यूबद्वारे देखील आजचा चर्च अटेंड करू शकता. आजची सभा तुम्ही अटेंड करू शकता. आणि अद्भुत रीतीने प्रभू आपल्याला या लॉकडाऊनच्या दिवसातही आशीर्वादित करतोय, म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. वेलकम यू इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. याच्यावर लाईव्ह नाही होत. जीसस नेम we worship you, Lord. We praise you, Jesus. धन्यवाद येशू. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता, देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. आमेन. हालेलुया. जिथं देव आहे तिथं मोकळीकता आहे. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. देवाचं वचन सांगतं 2 कोरिंथीकर त्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये बायबल सांगतं जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये आज आपण खरेपणामध्ये प्रभूची आराधना करूया. सर्वश्रेष्ठ परमेश्वराला नतमस्तक हो, त्याला नमन करूया आणि त्याची आराधना करू. तुमचे प्रॉब्लेम, संकट, दुःख, त्रास, वेदना, प्रभूला सगळं शक्य आहे तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी. आणि डेफिनेटली प्रभू आज तुमची भेट घेणार आहे. हालेलुया. सगळे जे जॉईन झालेले जो 10 लोक इमिजिएटली जॉईन झाले, प्रभू त्या सगळ्यांना आशीर्वादित करो. ब्रदर मणी, सिस्टर सोनू डोंगरे, मनीषा मोली, मोनिका आगळे, विशाल डोंगरे, प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रभूचे आभार आहे की आजपर्यंत आपण जिवंत आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया आपल्या जीवासाठी, ज्याने आपला जीव सुरक्षित ठेवला. आपले डोळे बंद करूयात. यावेळेस आपण 2 शब्दाची प्रार्थना करू आणि आजच्या सभेची सुरुवात करूयात. हालेलुया. सो क्लोज युअर आईज. आपण आपले डोळे बंद करू आणि प्रभूला प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, या पवित्र वेळेमध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो की सर्व त्रासात, संकटात तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस. आजपर्यंत आमच्या जीवाला अपाय होऊ दिला नाहीस प्रभू. आम्ही जिवंत आहोत म्हणून आज आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो माझा जीव तुला धन्यवाद देतो. होय प्रभू, आम्ही जिवंत आहोत. दे बाप्पा, माती तुझी स्तुती करील काय? मातीतून तुला गौरव प्राप्त होईल काय? प्रभू, तू दिलेल्या या जीवातूनच, तू दिलेल्या या संरक्षणामुळेच आम्ही तुझे आभार मानतो. लॉर्ड, करोडो लाखो तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि देवबाप्पा, यावेळेस आम्ही संपूर्ण चर्च मिळून येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या पवित्र आसनाजवळ येतो. धैर्याने कृपेच्या आसनाजवळ येऊन आमचं तारण आम्ही साधतो. प्रभू, यावेळेस तुझा पवित्र हात तू आमच्यावरती कर आणि आम्हाला आशीर्वादित कर बाप्पा. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. तर आपण देवाला वंदन करूया. थँक्यू जीसस. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता
वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. खरं बोलतो जगा वेगळा आहे बाबा. तू आमच्याकडून काहीच मागितलं नाहीस दे बाप्पा. पवित्र शास्त्र सांगतं तुला आमच्याकडून अर्पणाची इच्छा नाही दे बाप्पा. हजारो डोंगरावरचे जनावर पशुपक्षी प्रभू तुझे दे बाप्पा. तेलाच्या धरशस्त्र नद्या तुझ्या प्रभू. आम्ही तुला काय देऊन संतुष्ट करू शकतो दे बाप्पा. परंतु परमेश्वरा तुझ्या पवित्र रक्तासाठी आज आम्ही तुझे आभार मानत तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. आम्ही तुला धन्यवाद देतो त्या मौल्यवान रक्तासाठी. तुझी स्तुती करतो परमेश्वरा, कारण तू स्तुतीस पात्र आहेस आणि तू भयास योग्य असा देव आहेस प्रभू. धन्यवाद करतो प्रभू. यावेळेस आम्हाला स्तुतीचा आत्मा दे की जेणेकरून आम्ही आज दाविदासारखी तुझी स्तुती करून प्रभू तुझ्या महिम्याचा अनुभव घ्यावा दे बाप्पा. प्रभू जसं महिमा भरून दे बाप्पा त्या मंदिराला, शलमुनाने बांधलेल्या मंदिराला महिम्याने व्यापलं होतं. आज तोच महिमा या मंदिरामध्ये उतरून प्रत्येक जण जो या मिनिस्ट्रीला कनेक्ट आहे, जो कोणी आज हा व्हिडिओ पाहतोय त्याच्या घरामध्ये प्रभू हाच महिमा उतरू दे लॉर्ड. फिल युअर ग्लोरी ओ मास्टर. तुझ्या गौरवाने त्यांना भर दे बाप्पा. थँक यू जीसस. यू आर सुपर नॅचरल गॉड. प्रभू तू अलौकिक देव आहेस दे बाप्पा. तू स्वतःला दिलंस यासाठी की आम्ही पापात नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आमेन. हालेलुया, हालेलुया. हम प्रभु की स्तुति करेंगे. किती लोक तयार आहेत प्रभूची स्तुती करण्यासाठी? आर यू रेडी? आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाची स्तुती करूया. थँक्यू जीसस. आमेन. जर तुम्हाला नाचता आलं तर तुमच्या घरात तुम्ही नाचू शकता. शेजारच्यांना कळू दे आज बुधवारची सभा सुरू झालेली आहे. आमेन. हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझी याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझी याद करूंगा. पवित्र नाम से भरपूर होकर तेरे जुगाड़ कर. पवित्र नाम से भरपूर
उस पर जिसका भरोसा वो तो कभी ना डरेगा. आमेन. हालेलुया. आमेन. सगळं जग तुमचा शत्रू होऊ दे, तुमचे आप्तजन तुमच्या विरोधात जाऊ दे, तुमच्या विरोधात सगळं संपूर्ण सेना येऊ दे, पण तुमच्या बरोबर जर देव आहे, तुम्ही जर देवावर भरोसा ठेवलेला, तो देव तुम्हाला महाविजय करणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण देवाने त्याच्या शब्दाने सृष्टी निर्माण केलेली आहे. त्याच्या बाहुबलाने त्याने परमेश्वराने या पृथ्वीला सावरून धरलेला आहे. योबाचा 26 अध्याय 11व्या वचनामध्ये बायबल सांगतं त्याने पृथ्वीला आधांतरी ठेवलेलं आहे. त्याच्या शब्दावर ही पृथ्वी आधांतरी ती कशावर टेकलेली नाही. आमेन. हालेलुया. त्यामुळे निश्चित राहा. जर तुम्हाला आज आधार वाटत नसेल, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पडताय का, तुम्ही चालू शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो जिसका उस पर भरोसा आहे, ज्याचा त्याच्यावर भरोसा आहे, तो कधीच घाबरणार नाही. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये एक सुपर नॅचरल वर्ड आहे, अलौकिक शब्द आहे. 365 वेळा त्या शब्दाचा याच्या बायबल मध्ये 66 पुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि तो शब्द आहे भिऊ नको. आमेन. डोंट बी अफ्रेड. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं भिऊ नको, फिअर नॉट.
याचा अर्थ रोज एक देवाचा शब्द आपल्यासाठी सकाळी आहे आणि तो शब्द आहे, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. आय एम विथ यू. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच असं नाही म्हणाला, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू पुढे चाल, तुझ्यावरती प्रॉब्लेम आले, मी मागणं पळून जातो. आमेन. प्रभूचं वचन सांगतं, मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. आणि आपण सुदैवी लोक आहे. देवाचं वचन सांगतं की देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो. आमेन. देवा प्रभूचं एक नाव आहे इमॅन्युएल. इमॅन्युएल या शब्दाचा अर्थ आहे देव आमच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण त्या प्रभूची आराधना करूया. डोळे बंद करू. आपल्या घरामध्येच पवित्र आत्म्याची उपस्थिती, प्रभूची उपस्थिती आज आपण मागूया. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या उपस्थितीचा आदर कराल, ज्यावेळेस तुम्ही त्याला मान देताल, तो त्या आदरास स्वीकारून तुमच्या घरातील अनेक लोक आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये देवाला आदर देत नाही. देवाला म्हणतात की तू नाहीस, तू कुठं आहेस. परंतु जर तुम्ही त्याला म्हणाल की तू आहेस आणि तू माझ्या बरोबर आहे, जरी मी मृत्यूच्या येथे दरीतून चाललेलो आहे, तरी मी अरिष्टाच भिणार नाही, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देते. प्रभू तुमचा मेंढपाळ होईल. आमेन. आणि तुम्हाला कशाची वाण पडणार नाही. यावेळेस आपण त्या प्रभूची आराधना करूया. धन्यवाद येशू. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. सरस्वती आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना आराधना Yes, Lord, we worship you, Master. प्रभू, आज संपूर्ण चर्च म्हणून आम्ही तुझी आराधना करतो. तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य परमेश्वरच दैवाता. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Father. We give you all glory and honor, O Lord. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. Thank you, Jesus. Hallelujah.
थैंक यू लॉर्ड, हालेलुया। प्रेमी पिता की आराधना, पवित्र आत्मा की, मेरे यीशु तेरी आराधना। सुन के कहेंगे प्रेमी पिता की आराधना, तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. प्रभू तू एकच असा परमेश्वर जो म्हणाला मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला धारणार नाही.
युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर असेल. येस लॉर्ड, वी रिसीव्ह दॅट वर्ड्स ओ लॉर्ड. आम्ही ते प्रॉमिस स्वीकारतो, आम्ही ते वचन स्वीकारतो प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या अपराधांमध्ये, आमच्या देवबाप्पा चांगल्या कृत्यांमध्ये तुझी महिमा आहे प्रभू. तू आम्हाला चालवतोस देवबाप्पा, आम्हाला क्षमा करतोस आणि नवीन जीवन तू आम्हाला देतोस देवबाप्पा. सर्व सृष्टीचा उत्पन्न करता परमेश्वर तू आहेस देवबाप्पा. यावेळेस आम्ही तुला नतमस्तक होतो, नम्र होतो आणि देवबाप्पा ही आराधना, ही स्तुती आम्ही तुला अर्पित करतो लॉर्ड. याचा स्वीकार कर प्रभू आणि देवबाप्पा आजची आराधना तुला अर्पणासारखी वाटू दे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमेन. आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे जात असताना डोळे बंद करूया, 2 मिनिटाची प्रार्थना करू आणि परमेश्वर आपल्या प्रार्थनेद्वारे आज आपल्याशी बोलणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं देवाने संपूर्ण सृष्टी त्याच्या शब्दाने निर्माण केलेली आहे. त्याच्या नावापेक्षा देव त्याच्या शब्दाला अत्यंत मान देतो. स्तोत्र 138:2 मध्ये लिहिलंय, त्याने त्याचं वचन, त्याचं नाव, त्याच्या वचनाला त्याने नावापेक्षा श्रेष्ठत्व दिलेलं आहे. कारण तो संपूर्ण सृष्टीला त्याच्या शब्दाने निर्माण करू शकतो आणि म्हणून त्याचा शब्द कधी पडत नाही. आमेन. हालेलुया. आणि त्याचा जर अभिषेक तुमच्यावर आहे तर तुमच्या शब्दाला देखील देव तीच किंमत आणि तीच सामर्थ्य, तेच पावर तुम्हाला देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र नीतिसूत्र त्याचा 18 अध्याय 21 वचनामध्ये बायबल सांगतं तुझ्या जिभेवरती सामर्थ्य देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांनी चुकीच्या गोष्टी बोलल्यात आणि ते त्यांच्या जीवनात अनुभवतात आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते त्यांच्या जीवनामध्ये बरोबर त्या शब्दांमध्ये अडकलेले आहेत, परंतु देव त्याच्या शब्दाने आपल्याला पुन्हा एकदा उभा करील, आपल्याला आशीर्वादित करेल. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या वचनावरती आमचा भरोसा आहे, आमचा विश्वास आहे. कारण प्रभू तुझ्या शब्दाने तू आम्हाला बनवलेलंच दे बाप्पा. तुझ्या शब्दाद्वारे आमचा नवीन जन्म झालेला आणि प्रभू म्हणून आज आमच्या कानांमध्ये ते वचन यावं दे बाप्पा. ते वचन स्वीकारण्याचं सामर्थ्य आमच्या कानांना प्राप्त व्हावं प्रभू. दे बाप्पा आम्हाला ऐकणारे कान, समजणारं ज्ञान, बुद्धी दे प्रभू, की जेणेकरून आम्ही दे बाप्पा तुझं रहस्य समजून तुझ्या बरोबर चालावं प्रभू. तुझी विपुल कृपा तू आम्हाला पुरव. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. हालेलुया. आपला देव हा वचनाचा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाने अब्रामाला वचन दिलं आणि ते अब्रामाला दिलेलं वचन त्याने इसाहाकाच्या जन्माद्वारे पूर्ण केलं. इसाहाकाला दिलेलं वचन त्याने याकोबाच्या जीवनामध्ये पूर्ण केलं. याकोबाच्या जीवनात दिलेलं वचन त्याने योसेफाद्वारे पूर्ण केलं आणि प्रत्येक वेळेस तो वचन पूर्ण करतो. पवित्र शास्त्र गणना 23:19 मध्ये लिहिलंय, तो काही मनुष्य नाही की त्याने खोटं बोलावं. आमेन. हालेलुया. त्याला काहीच अशक्य नाही आणि म्हणून ते जो ते बोलतो ते शब्द तो पूर्ण करतो. पवित्र शास्त्र सांगतं मोशेला देवाने शब्द दिला की मी तुला या संपूर्ण इस्रायली लोकांचा उद्धारक म्हणून पाठवतोय आणि तू त्यांचा सुटका करशील त्या मिस्री राजापासून, त्या फारोपासून, त्यांच्या छळातून तू इस्रायली लोकांना मुक्त करशील. पवित्र शास्त्रामध्ये त्या वचनावरती मोशेने विश्वास ठेवला. पवित्र शास्त्र सांगतं मोशेने ते वचन स्वीकारलं, त्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते शब्द घेऊन तो फारोच्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, इस्रायलचा परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांना माझी आराधना करण्यासाठी अरण्यात जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला पाहता येतील. एक गोष्ट म्हणजे देवाने दिलेल्या वचनावर मोशे चालण्यासाठी तयार झाला. दुसरी गोष्ट वचन प्राप्त करण्यासाठी त्यांना अरण्यातून जावं लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना अरण्य नकोय, अनेक लोकांना त्रास नकोय, डायरेक्ट त्यांना दुधामधाचा देश हवा. नो, तुम्ही जोपर्यंत त्या दुधामधाच्या देशासाठी तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला अरण्याच्या वासातून, त्या त्रासातून जावं लागणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं 40 वर्ष इस्रायली लोक त्या अरण्यातून गेले. आमेन. त्यांना माहिती होतं की देव त्यांना दुधामधाच्या देशात घेऊन जाणार आहे.
खरं तर पवित्र शास्त्रात अनुवादाच्या पुस्तकात पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये बायबल सांगतं कादेश बर्न्यापासून कनान देश फक्त 11 दिवसाचा रस्ता आहे. आमेन, हालेलुया. म्हणजे मिस्र देशातून इस्रायल देशाचा जो मधला रस्ता आहे अरण्यातला, तो फक्त पायवाट, फक्त पावलाने चालण्याची 11 दिवसाचा तो रस्ता आहे. परंतु त्यांना 40 वर्ष त्या अरण्यामध्ये घालवावे लागले, कारण जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दुधामधाच्या देशापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे देव एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, देव आपल्याला वचन देतो. आमेन. वचन म्हणजे प्रॉमिस, प्रॉफेसी. प्रभू भविष्यवाणी देतो. अनेक लोक म्हणतात पास्टर तुम्ही बोलला होता की यावर्षी मला जॉब मिळणार आहे, यावर्षी माझा विवाह होणार आहे, यावर्षी माझे कामं होणार आहेत, परंतु ते कामं झाले नाहीत आणि म्हणून अनेक लोक विश्वासामध्ये पडतात. आमेन. भविष्यवक्त्या विरुद्ध ते बोलू लागतात की नाही ती भविष्यवाणी पूर्ण झाली नाही, परंतु त्या भविष्यवाणी देवाने मोशेला सांगितलं होतं की माझ्या लोकांना मी दुधामधाच्या देशात घेऊन जाणार आहे. आमेन. हित्ती, परिज्जी, अशा देशामध्ये जिथं दुधामधाचा प्रभाव वाहतो, जिथं द्राक्ष रसाचे गड लागलेले आहेत, तिथं फळांची वृद्धी आहे, तिथं सर्व गोष्टी भरपूर आहेत. मी अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाणार आहे. देव असं म्हणाला होता की परंतु 40 वर्ष त्यांना लागणार आहेत. 40 वर्षाच्या प्रवासानंतरच ते त्या दुधामधाच्या देशात पोहोचतील. आमेन. नो, प्रभूने त्यांना स्ट्रेट वे सांगितलं होतं की मी तुम्हाला दुधामधाच्या देशात घेऊन जाईल. इट इज प्रॉफेसी. ही एक भविष्यवाणी होती, कारण त्यांना भविष्यामध्ये 40 वर्षानंतर त्या दुधामधाच्या देशात पोहोचायचं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि भविष्यवाणी घेऊन त्या भविष्यवाणीच्या विश्वासाने त्यांना त्या जागेतून बाहेर पडायचं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेने ती भविष्यवाणी स्वीकारली. मोशेने ते वचन स्वीकारलं. तो जाऊन आपल्या सर्व इस्रायली बांधवांशी बोलला. त्याने आपल्या बांधवांना सांगितलं की देव आपल्याला या सर्व त्रासातून बाहेर काढू इच्छितो. देवाला आपल्या कन्याचा आवाज केलेला. देव म्हणतो की मी तुम्हाला मुक्त करणार आहे. आपण फारो समोर जाऊन देवाचं एक वचन सांगितलं पाहिजे. आमेन. आणि मग त्याच्यातले अहरोन आणि हूर त्याचे बांधव तयार झाले. काही याजक, काही त्या इस्रायल लोकांमधले ज्येष्ठ जे लोक होते त्यांनी विरोध केला की असं कसं होऊ शकतं, परंतु काही लोक हे मोशेच्या बाजूने उभा राहिले, कारण ही अशक्य वाटणारी गोष्ट होती. एक साम्राज्याच्या विरुद्ध, फरिशियन साम्राज्याच्या विरुद्ध, फारोच्या साम्राज्याच्या विरुद्ध त्यांना उभं राहायचं होतं. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाच्या वचनाप्रमाणे, आमेन, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून मोशेने ते धाडस केलं. मोशे गेला आणि त्या फारो समोर उभा राहिला. आणि पवित्र शास्त्र सांगतं 4थ्या अध्यायामध्ये निर्गमाच्या त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, मोशे म्हणाला की परमेश्वर देव असं म्हणतो की माझ्या लोकांनी माझी आराधना करावी म्हणून त्यांना अरण्यामध्ये जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस देवाचं हे वचन फारो समोर मोशे बोलला, त्यावेळेस त्या वचनाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हतं. आमेन. ती काठी जी परमेश्वराने मोशेच्या हातातली आशीर्वादित केली होती वचनाद्वारे, त्या काठी व्यतिरिक्त मोशे काहीच घेऊन गेला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये जर तुम्ही पाहिलं, जर राजाने दंडाज्ञा देण्यासाठी त्याचा राजदंड जर वर केला तर त्याला मृत्यूदंड सुनावण्यात येत होता. आणि फारोच्या समोर जाणं म्हणजे किती मोठं धाडस, मृत्यूला सामोरे जाण्याचा विश्वास त्यावेळेस मोशेने दर्शवला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कुणालाही उगाच निवडत नाही. आमेन. हालेलुया. जे लोक मनाने कच्चे आहेत, जे लोक मनाने हळवेत, अशा लोकांना देव त्याच्या सेवेमध्ये निवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेने जर विचार केला असता, मोशेच्या मनात आलं होतं की परमेश्वरा मी अशक्त आहे, मी जाड ओठाचा मनुष्य आहे, मला माझं फारो ऐकेल का, परंतु परमेश्वराला माहिती होतं की याचा माझ्यावर विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मोशेला दिलेल्या त्या सामर्थ्याने, त्या विश्वासाच्या द्वारे देवाने ते युद्ध सुरू केलं. आमेन. कारण बायबल सांगतं, जर तुम्ही काढून वाचला निर्गम 14:14 मध्ये लिहिलेलं आहे की हे युद्ध माझं, हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध माझं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ते युद्ध परमेश्वराने मोशेला उभं करून सुरू केलं. देव मोशेला म्हणाला ही माझी भविष्यवाणी घे. आणि म्हणून यहोशुआ त्या जर तुम्ही काढून वाचलं होशेचं पुस्तक, त्याचा 12वा अध्याय 13 वचनामध्ये लिहिलं, देवाने एका संदेष्टाच्या द्वारे
मिस्री लोकांतून आपल्या लोकांना वेगळं केलं. आमेन. हालेलुया. एक राज्य, एक राष्ट्र निर्माण केलं एका संदेशाच्या द्वारे. देवाने सगळ्या इस्रायली लोकांना निवडलं नव्हतं. आमेन. हालेलुया. सगळे इस्रायली लोक निवडलेले नव्हते. निवडलेला फक्त मोशे होता, जो देवाच्या वचनावरती चालणार होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेच्या जीवनामध्ये अनेक समस्या होत्या. मोशेच्या जीवनामध्ये खूप भयानक त्रासातून तो आला होता. आमेन. त्याचं सगळं लहानपण फारोच्या घराण्यात गेलं होतं. तो लॅविश लाईफ जगला होता, राजकीय लाईफ जगला होता. त्याच्यानंतर त्याला अरण्यवास भोगावा लागला. इत्रोच्या पाशी जाऊन त्याने तिथं जाऊन मेंढरं सांभाळली. तिथं देवाची भेट त्याला झाली. देवाचं वचन, विजन त्याला प्राप्त झालं. तिथंच त्याला भविष्यवाणी प्राप्त झाली. ती भविष्यवाणी घेऊन, त्या भविष्यवाणीला घेऊन तो फारोच्या समोर उभा राहिला आणि तिथं देवाचं युद्ध तो लढायला सुरू झाला. परमेश्वराने त्याला विजन दिलं की मी तुला दुधामताच्या देशात घेऊन जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि त्या विजनला, त्या भविष्यवाणीला त्याने त्या 30 लाख लोकांमध्ये पेरलं. आमेन. त्याने संपूर्ण इस्रायल लोकांना सांगितलं की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर पास्टर, आज जर देवाचा सेवक म्हणला की परमेश्वराने वचन दिलेलं आहे की तो आपल्याला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, या युद्धामध्ये आपण विजय होणार आहे, आपण दुधामनाच्या देशात पोहोचणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तो निवडलेला सेवक आहे, तो परमेश्वरापासून आलेला सेवक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर त्या सेवकाला तुम्ही फॉलो करत राहता, आमेन, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जर आपण पवित्र सानिध्यामध्ये जीवन जगत राहिलो तर 100% आपण त्या दुधामधाच्या देशात पोहोचणार आहे. आमेन. 40 वर्षाच्या अरण्यवासामध्ये, या 40 वर्षाच्या इस्रायलाच्या प्रवासामध्ये त्यांच्यावर अनेक संकट आले, अनेक महामाऱ्या आल्या, अनेक प्रकारचा त्यांना त्रास झाले. परंतु पवित्र शास्त्र सांगतं शेवटी त्या दुधामधाच्या देशापर्यंत प्रभूने त्यांना चालवलं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या. जर तुम्ही ख्रिश्चनिटीमध्ये आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही पवित्र शास्त्र वाचणारे आहात, तुम्ही प्रार्थना करणारे आहात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रभूचं वचन सांगतं की 2 गोष्टींद्वारे देव तुम्हाला चालवतो. एक गोष्ट म्हणजे देव तुम्हाला विजन देतो. आमेन. देव तुम्हाला भविष्यवाणी देतो आणि त्या भविष्यवाणीद्वारे तुम्ही देवाबरोबर चालू लागता. परंतु तुम्ही देवाचं वचन स्वीकारल्यानंतर लगेच तुम्हाला चांदीचं ताट, सोन्याचा चमचा आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार नाहीत. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं की त्यांनी अरण्याचा प्रवास सुरू केला. तुम्हाला विश्वासासाठी, विश्वास दाखवण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. आमेन. हालेलुया. विदाउट स्ट्रगल, तुम्ही जोपर्यंत स्ट्रगल करत नाही, तुम्ही जोपर्यंत त्रास भोगत नाही, तोपर्यंत तुमच्या विश्वासाला तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही. आमेन. आणि आपला परमेश्वर हा खरा सोनार आहे, जो सोन्याची परीक्षा करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने मोशेला निवडलं. मोशेला इस्रायल लोकांचा नेता म्हणून, त्यांचं नेतृत्व करण्याचा त्याला मान दिला. 40 वर्ष मोशे 30 लाख लोकांना घेऊन चालला. परंतु एक वेळ अशी आली की देव इस्रायल लोकांच्या कर्मामुळे, त्यांच्या कृत्यांमुळे वैतागून गेला. परमेश्वर म्हणाला, पास, इथून पुढं मी तुमच्या बरोबर चालणार नाही. आमेन. हालेलुया. परंतु नेतृत्व ज्या मनुष्याकडे देण्यात आलं होतं, मोशेकडे जे नेतृत्व देण्यात आलं होतं, मोशे परमेश्वराला प्रार्थना करून म्हणला, प्रभू तू आमच्या बरोबर आला नाहीस तर आम्ही पुढे जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे प्रसंग आले की देव त्या ठिकाणी म्हणाला की मी आता तुमच्या बरोबर या ताटमानेच्या लोकांबरोबर चालणार नाही. परंतु मोशेने केलेल्या प्रार्थनेद्वारे, त्याच्या नम्रतेमुळं देवाचं मन पुन्हा पालटलं आणि देव इस्रायल लोकांबरोबर चालू लागला. इतकं असताना पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस मोशे मोरिया डोंगरावरती पोहोचला त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला, बास मोशे, आता एक शब्द तुझ्या मुखातून मला ऐकायचा नाही. आमेन. हालेलुया. मोशे म्हणाला, प्रभू असं नको, प्रभू मला माझ्या इस्रायल लोकांना दुधामधाच्या देशात घेऊन जायचं. देव म्हणाला, तुला मी तो देश फक्त हाकेच्या अंतरावरून दाखवतो, परंतु त्या देशामध्ये तू प्रवेश करू शकणार नाहीस. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं मोशेला परमेश्वराने त्या डोंगरावरती नेलं आणि त्या डोंगरावरून देवाने त्याला दुधामधाचा देश दाखवला. आमेन. हे खेदजनक आहे की ज्या ठिकाणी देव त्याला घेऊन जाण्यासाठी विजन देऊन, भविष्यवाणी देऊन चालला होता, त्या ठिकाणी मोशे पोहोचू शकला नाही. आमेन. तिथं मोशे गेला नाही, परंतु मोशेला देव त्या ठिकाणापेक्षा उत्तम
ठिकाणाविषयी देव त्याला दाखवत होता. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. आमेन, हालेलुया. येशू म्हणजे देवाचं प्रॉमिस आहे, देवाचं वचन आहे. काही लोक म्हणतात मला जॉब नाही मिळाला, मी देवाची सेवा सोडून देणार आहे, आता मी चर्च सोडून देणार आहे, माझा अपमान झाला, माझ्यावर आरोप झाले, माझी काही चुकी नसताना त्यावेळेस माझ्यावरती नकारात्मक बोलण्यात आलं आणि म्हणून मी आता चर्च सोडून देणार आहे, मी त्या पास्टरकडे जाणार नाही, मी त्या सहभागी होणार नाही. आणि अनेक लोक त्या शेवटच्या सार्वकालिक जीवनाचा जो अभिषेक आनंद मिळणार होता तो मध्येच सोडून निघून जातात. आमेन, हालेलुया. या अनेक गोष्टींकडे लक्ष लावण्यापेक्षा प्रेज द लॉर्ड, हालेलुया, मर्सिडीज बेन्झ आणि मोठी फेरारी याच्यासाठी नाही, देवाने आपल्याला दुधामधाच्या देशामध्ये पवित्र शास्त्र सांगतं तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी त्याने निवडलेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने काय वचन दिलंय, प्रभूने काय वचन दिलेलं येशू ख्रिस्ताच्या द्वारे. पवित्र शास्त्र सांगतं योहानाचा 3 अध्याय 16 वचन, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाल्या नाहीत, आमेन, एखादी गोष्ट तुम्हाला या पृथ्वीवर प्राप्त होत नसेल म्हणून तुम्ही देवाला सोडलं तर तुम्ही अलौकिक गोष्टींपासून, तुम्ही सर्वात मोठ्या बक्षिसापासून वंचित झालेले आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये इब्रिकराचा 12वा अध्याय काढून वाचला तर इब्रिकरामध्ये 12व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं, काढूया. हालेलुया, थँक यू जीसस. हालेलुया. त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय जे विश्वास धरून 13 वचन 11वा अध्याय 13 वचन पहा, हे सर्व विश्वास धरून मेले त्यास वचन फळे मिळाली नव्हती. हालेलुया. त्यांना वचन फळे मिळाली नव्हती तर त्यांनी ती दुरून पाहिली. आमेन. मोशेने ते दुरून पाहिलं, ते विजन लांबून पाहिलं. देवाने त्याला विजन, त्याला दिलेली भविष्यवाणी मोशेने लांब उभा राहून पाहिली. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी ती दुरून पाहिली व त्याचे वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत असे बोलून दाखविले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं की त्यांना माहिती होतं की आम्ही या ठिकाणी परके आणि प्रवासी आहोत. आमेन, प्रेज द लॉर्ड. अनेक लोक या पृथ्वीवर असे जीवन जगतात की त्यांना या पृथ्वीवर 1000 वर्ष जीवन जगायचं आहे. त्यांना असं वाटतं की ते लोक हजारो वर्ष या पृथ्वीवरती जिवंत राहणार आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझा जॉब, माझा पैसा, आमेन, हालेलुया. आणि त्या गोष्टीमुळे जीवनामध्ये ते सगळेजण वाद करतात, भांडणं करतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनात वाद आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर ते लोक जर त्या पैशासाठी ते लोक जर वाद करत असतील त्या काही गोष्टीसाठी तर ते जे वचन मिळणार आहे त्यांना, जे त्यांना वचन प्राप्त झालेलं आहे त्या वचनाला ते त्या ठिकाणी ते मुकणार आहेत. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्र बघा 14 वचन, त्याच्या पुढे आपण वाचूया. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहोत असे दाखवितात. ज्या देशात ते निघाले त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यास परत जाण्यास प्रसंग होता. आमेन, हालेलुया. मोशेला जो देश त्यांना दाखवण्यात आला होता, या ठिकाणी देवाचं जे प्रॉमिस आहे, देवाचं जे वचन आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आमेन. देवाच्या वचनाकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं की ज्या देशातून ते निघाले त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यास परत जाण्याचा प्रसंग होता. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात. यामुळे देवाला त्यांची लाज वाटली नाही. त्यांचा देव म्हणावास तो लाजत नाही. त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त म्हणाला, जर तुम्ही काढून वाचलं योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये, आमेन, किती लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. आमेन. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय तर तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं, काढून वाचा. हालेलुया, थँक यू जीसस.
हालेलुया. 14व्या अध्यायामध्ये, योहानाचा 14वा अध्याय आणि इब्रिकराचा 12वा अध्यायावरती तुमचं लक्ष असू दे. 11व्या अध्यायामध्ये जे 15 वचन, ज्या देशातून ते निघाले त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यास परत जाण्याचा प्रसंग होता, पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात. यामुळे देवाला त्यांची लाज वाटत नाही, त्यांचा देव म्हणावास तो लाजत नाही. त्याने त्यांच्यासाठी, त्याने म्हणजे परमेश्वराने, कुणासाठी? त्यांच्यासाठी म्हणजे इस्रायली लोकांसाठी, ज्यांना मिस्र देशातून त्याने बाहेर काढलं होतं मोशेच्या द्वारे, त्यांच्यासाठी त्याने नगर तयार केलं होतं. आमेन. कुठं? त्याने नगर तयार केलं होतं. दुधामधाचा देश त्यांच्यासाठी तयार करण्यात आला होता. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन आपल्याला दिलेलं आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावा जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, यासाठी की मी जेथे आहे तेथे तुम्ही असावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की येशू ख्रिस्ता बरोबर राहायचं आहे. आमेन. जर तुम्हाला येशू ख्रिस्ता बरोबर राहायचं आहे तर त्याने दिलेल्या वचनावरती विश्वास ठेवलं पाहिजे. आमेन. आपल्याकडे काही गोष्टींकडे न लक्ष लावता, या पृथ्वीवरती नाशवंत गोष्टींकडे लक्ष न लावता, तर देवाच्या वचनावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर पाहिलं, पास्टर बेनिहीन, पास्टर क्रिस यांच्या जीवनामध्ये अनेक संकटामधून, प्रसंगामधून ते गेले. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अनेक त्रासातून ते लोक त्यांनी जीवन जगले, परंतु त्यांचं लक्ष, त्यांचा फोकस होता. ते म्हणाले होते की ज्यावेळेस आम्ही देवाला भेटणार आहे त्यावेळेस आम्हाला खरं पारितोषिक प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. दैहिक गोष्टींकडे ज्यावेळेस आपण लक्ष लावतो, आपल्या अंतःकरणामध्ये आपण खचून जातो. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, देवाचं वचन, येशू ख्रिस्त म्हणाला, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आमेन. हालेलुया. या परिस्थितीमध्ये जर तुम्ही देवावर भरोसा ठेवताल, देवावर विश्वास ठेवताल, तर त्या नगरामध्ये जिथं देवाने आपल्यासाठी महाल बांधलेला आहे, जागा तयार केलेली आहे, तिथपर्यंत तो देव आपल्याला वचनाद्वारे आपल्याला नेणार आहे. हा प्रवास जो जीवनाचा प्रवास आहे, हा अरण्यातला प्रवास आहे. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर पवित्र शास्त्र योहान 16:33 मध्ये लिहिलंय, या जगात तुम्हाला क्लेश, दुःख आणि त्रास होतील, आणि म्हणून प्रभू म्हणाला, भिवू नका, या त्रासांमध्ये मी विजय मिळवलेला. ख्रिस्त येशूमध्ये जर तुम्ही आहात तर तुम्हाला दंडाज्ञा आहे, तुम्ही या पृथ्वीवर विजय मिळवलेला. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक बातम्यांवरती विश्वास ठेवून गडबडून गेलेले आहेत की आता पृथ्वीचा अंत आलेला आहे, या पृथ्वीवरती आता शेवटचा काळ चालू आहे, माझ्यावरती आता शाप आलेले आहेत, आता या सगळ्या करोना व्हायरसमुळे माझ्या घरापर्यंत तो मृत्यू येणार आहे. सगळ्या जगाला जरी त्या कोरोनाने अफेक्टेड केलं, परंतु जर तू येशूच्या रक्ताने झाकलेला, तो व्हायरस तुझ्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं, संपूर्ण इस्रायली लोक त्या गोशेन प्रांतामध्ये बसले होते, ज्या रात्री महामारी म्हणजे मरी पसरली होती. रात्री फक्त मृत्यूदूत फिरत होता, प्रत्येक घरामध्ये मयत झाली होती, प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये ज्येष्ठ पुत्र मरून पडला होता. अशा परिस्थितीत देवावर विश्वास ठेवणारे देवाची लेकरं मात्र त्या ठिकाणी सुरक्षित होते. हालेलुया. जर मी देवावर विश्वास ठेवतो तर करोना व्हायरस माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण येशूचं रक्त मला रोज सुरक्षित करतात. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणाला, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आमेन. हालेलुया. तुमचं अंतःकरण अजिबात अस्वस्थ होऊ देऊ नका. प्रभू म्हणाला, भाराक्रांत आणि कष्टीजनो माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. जर आज तुम्ही त्रासलेले आहात, आज तुम्ही दुखावलेले आहात, आज जर तुम्हाला टॉर्चर केलं जात आहे, तुमच्यावरती विविध प्रकारचे आरोप केले जातात आणि तुम्हाला ट्रेस दबाव दिला जातोय, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन सांगतं, जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चालणार आहे तो त्या दुधामधाच्या देशामध्ये पोहोचणार आहे. हालेलुया. हालेलुया. 14:3 आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभू आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग
सत्य आणि जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट अनस्टेबल, अस्थिर होऊ नका. कशातही जीवन शोधण्याचा प्रयत्न करू नका. येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणी इस्रायली लोकांना दिलेलं वचन, मोशेपाशी दिलेलं वचन, देवाचं ते वचन त्यांनी स्वीकारलं, अरण्याचा प्रवास केला आणि त्या प्रवासातून शेवटी ते त्यांच्या नगरापर्यंत पोहोचले. मी तुम्हाला सांगतो, आपण त्याच्यापेक्षा उत्तम अशा वचनाने आशीर्वादित करण्यात आलेलो आहोत. आमेन. हालेलुया. त्यांच्यासाठी अहिक नगर तयार करण्यात आलं होतं. या पृथ्वीवरती नगर तयार करण्यात आलं होतं. पण आपल्यासाठी आध्यात्मिक एक देश तयार करण्यात आलाय. नवीन यरुशलेम तयार करण्यात आलेला आणि नवीन ठिकाणी आपल्याला घेऊन जाण्यात येणार आहे. इब्रिकराचा 11व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हालेलुया. त्या परमेश्वराने आपल्याला जो आशीर्वाद दिलेला, तो आशीर्वाद जुन्या करारातल्या लोकांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या अरण्याच्या प्रवासामध्ये आलेल्या महामारीला, आलेल्या दुष्काळाला, आलेल्या भूकंपाला, आलेल्या सगळ्या मनुष्यांमध्ये असलेल्या सर्व पापाला न घाबरता ज्यावेळेस आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून चालत राहू, आपण 100% त्या दुधामधाच्या देशामध्ये पोहोचणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भले आज तुम्हाला चर्चला जाता येत नाही, देवाची आराधना करण्यासाठी देवालयात, मंदिरात जाता येत नाही, तुम्हाला बाहेर पडता येत नाही, परंतु तुमच्या आत्म्यामध्ये, खरेपणामध्ये ज्यावेळेस तुम्ही आराधना करताल, ती आराधना स्वर्गामध्ये स्वीकारली जाईल. आणि म्हणून पवित्र शास्त्र योहान 4:23-24 मध्ये वचन सांगतं, देव आत्मा आहे आणि त्याची आराधना आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये केली पाहिजे. हालेलुया. जे तुम्ही आज या ठिकाणी 33 लोक या लाईव्ह व्हिडिओद्वारे देवाचं चर्च अटेंड करता, तुम्ही देवाचं वचन घरामध्ये स्वीकारताय, देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसलेला आहात, देवाचे आभार माना की तुम्ही आजही बाहेर पडलेला नाही. आमेन. अनेक लोक विश्वासातून बाहेर पडलेले आहेत आणि म्हणूनच प्रभूचं वचन सांगतं, शेवटल्या काळामध्ये पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होते. प्रेज द लॉर्ड. अनेक अविश्वासणाऱ्यांना मी पाहतोय की ते आता येशूवर विश्वास ठेवतात आहे. अनेक विश्वासणाऱ्यांना मी पाहतोय की जे येशू ख्रिस्ताला सोडून जैगिक गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत. पण देव अशा लोकांना निवडतो की जे शेवटपर्यंत त्याच्या वचनावरती चालते. आमेन. हालेलुया. डोंट अफ्रेड. कुठल्याही त्रासाला घाबरून देवाला सोडू नका. शेवटी तुम्ही आणि तुमचा प्रभू एकत्र भेटणार आहे. आमेन. हालेलुया. कोणीच तुमच्या बरोबर त्या ठिकाणी नसणार आहे, फक्त तुम्ही आणि तुमचा प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोशेला दिलेल्या वचनामध्ये 30 लाख लोकांना घेऊन तो निघाला होता. परंतु जर तुम्ही पाहिलं, ज्या दिवशी मोशेला या पृथ्वीवरून नेण्यात आलं, एकही मनुष्य त्याच्या बरोबर नव्हता. आमेन. ना यहोशुआ नव्हता, हूर नव्हता, आरोन नव्हता, कोणीच नव्हतं. फक्त मोशे एकटाच परमेश्वराबरोबर निघून गेला. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं, उत्पत्तीचा 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये, हनोक देवाबरोबर नियमाने चालला आणि देवाबरोबर तो लोकांतरी नेण्यात आला. प्रेज द लॉर्ड. त्याला नेण्यात आलं. पवित्र शास्त्रांचं एलिया देवाच्या विश्वासामध्ये चालला आणि देवाने त्याला स्वर्गारोहणात घेऊन गेला. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जे शेवटचं स्वर्गारोहण आहे त्याच्यामध्ये आपण एकही जण मिस होणार नाही, कारण आपण प्रकाशाचे पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एकही जण या पृथ्वीवरती राहणार नाही, आपला नाश शैतान करू शकणार नाही, कारण आपण शेवटपर्यंत देवाच्या वचनाप्रमाणे चाललेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू हॅपी फॉर दिस वर्ड? तुम्ही आनंदित आहात का आजच्या शब्दासाठी? तुम्ही जर आनंदित आहात तर प्रभूसाठी कमेंट बॉक्स मध्ये जा, म्हणा थँक्यू जीसस. से थँक्यू जीसस. प्रत्येक जे वचन तुम्ही आज ऐकलेलं ते वचन आपल्या सार्वकालिक जीवनासाठी प्रभूने दिलेली ती भविष्यवाणी आहे. आमेन. बायबल इज द प्रॉफिटिक बुक. पवित्र शास्त्र हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे आणि याच्यातली एकही भविष्यवाणी रद्द केली जाणार नाही. प्रत्येक भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भले तुम्ही आज अरण्यातून चाललेला, त्रासातून चाललेला, पण त्याने दिलेली भविष्यवाणी, मी तुला सार्वकालिक जीवन देणार आहे. यू हॅव इटर्नल लाईफ. तुझ्याकडे सार्वकालिक जीवन असणार आहे. इट इज पॉसिबल. हे शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालताय. आमेन. हालेलुया. आर यू हॅपी?
तुम्ही आनंदित असाल, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि त्या ठिकाणी लिहा थँक्यू जीसस फॉर इटर्नल लाईफ. आपल्या कमेंट बॉक्सद्वारे त्या ठिकाणी तुमची टेस्टमनी तुम्ही देऊ शकता. तुम्ही सांगू शकता मी जरी त्रासातून चाललेलो प्रभू माझ्या बरोबर आहे. एकच कारण आहे दाविदाला शेवटपर्यंत जरी त्याच्या जीवनात त्रास होते, त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडल्या ज्या एका सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनात जर घडल्या असत्या तर तो देवाला सोडून गेला असता. परंतु त्याला माहिती होतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमेन. मला काही उन्ह पडणार नाही. तोच मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव तासातावाना करीतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देते. आमेन. हालेलुया. तुझी आकडी आणि तुझी काठी म्हणजे त्याचं वचन आहे. आमेन. हालेलुया. त्याचा शब्द मला धीर देतो. आमेन. हालेलुया. तुम्हाला धैर्य कशी प्राप्त होईल? तुम्ही म्हणाल पास्टर मला धाडसी व्हायचं आहे. आमेन. हालेलुया. अनेक मसल्स असलेले लोक, अनेक बॉडी बिल्डर्स आज करोनामध्ये एकदम सुकून गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं 2 महिन्यापूर्वी मी एक टेस्टमनी पाहत होतो. एक कोरोना झालेल्या व्यक्तीला मी पाहिलं ज्याचा 90 kg वेट होतं आणि जबरदस्त बॉडी बिल्डर होता USA मधला. करोनाच्या 15 दिवसाच्या आजारामध्ये फक्त 40 किलो वजन राहिलं आणि संपूर्ण शरीरातून त्याच्या ते सगळे मसल्स निघून गेले आणि तो फक्त एक लुक्का सुक्का मनुष्य राहिला. आमेन. परंतु जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात तर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने हे युद्ध जिंकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा प्रभू येशू तुझ्या रक्ताने मला झाकून घे, मला सुरक्षित कर. तुझ्या वचनावर चालण्यासाठी माझे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. मला ऐकणारे कान, पाहणारे डोळे, समजणारं ज्ञान दे प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. डोंट बी अफ्रेड. काळजी करू नका. देवाबरोबर चालत राहा. रोज देवाच्या वचनावरती मनन करा. मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड. मनन करत राहा. मेडिटेट करा देवाचा शब्द आणि तो शब्द तुम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 40 वर्ष एकच शब्द घेऊन मोशे चालला होता आणि तो शब्द होता मोशे मी तुला दुधामधाच्या देशात घेऊन जाईल. आमेन. हालेलुया. एकच शब्द आहे पवित्र शास्त्रात आणि येशू हा शब्द आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. आमेन. हालेलुया. कारण येशूच मार्ग आहे, येशूच सत्य आहे आणि येशूच. आमेन. आपण प्रार्थना करू, आराधना करूया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये त्याची आराधना करावी. थँक्यू जीसस. Oh Jesus, we worship you, Lord. Oh Rabba Baba Shamdere Beria La Rabba Seke. Abba Khuda, Tu hai mera. Abba Pita, Tu hai mera. Abba Khuda, Tu hai mera. Abba Pita, Tu hai mera.
ज्यावेळेस आपल्या लेकरांना दुःख होतं, आपल्या लेकरांना त्रास होतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या त्रासापेक्षा जास्त त्यांच्या दुःखात दुःख होतं, कारण आपण त्यांना जन्म दिलेला आहे. पवित्र शास्त्र सांगतं त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जन्म दिलेला आहे, त्याच्या रक्ताने आपल्याला त्याने निवडलेलं आहे, त्याने विकत घेतलेला, नवीन जन्म दिलेला. आपण त्याची लेकरं आहे. ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणून या त्रासाच्या दिवसांमध्ये, या संकटाच्या दिवसांमध्ये देखील प्रभूवरती भरोसा ठेवा. पवित्र शास्त्र सांगतं तुझे आसने, तुझे अश्रू मी बुद्धीत भरून ठेवलेलं आहे, तुझे भटकलेले पावलं मी मोजलेली आहे, आणि म्हणून तुला मी योग्य ठिकाणी आणलेलं आहे माझं वचन ऐकण्यासाठी. प्रभू तुला स्पर्श करतो आहे. रिसीव राईट नाउ युअर हीलिंग इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तुला आता आरोग्य देतो आहे. तुझं दुःख प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आनंदात बदलतात. रिसीव युअर हीलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. क्राय आउट, देवाजवळ रड आता. यावेळेस अश्रू ढाळून प्रार्थना कर आणि पवित्र आत्मा तुझ्यावर उतरून येईल. तो तुला आलिंगन घालेल आणि या क्षणाला तुला तो सावरून धरणार आहे. देवाचा अभिषेक तुझ्यावर उतरलेला. दैव गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून देवाला सोडण्याची दृष्टाई करू नको, कारण प्रभूचा आत्मा तुला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. आपले हात उंच कर आणि त्याची आराधना कर. लिफ्ट युअर हँड, लिफ्ट युअर व्हॉइस. आपला आवाज उंच करून, हात उंच करून त्याच्याकडे प्रार्थना करा. प्रियांनो, देव तुमच्या घरात उतरून आलेला. ओ रिसीव युअर मिरेकल राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. तुमचं दुःखी अंतःकरण प्रभू आता बरं करतोय, तुमचे अश्रू पुसतोय. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुला स्पर्श करतोय. यावेळेस प्रार्थना करा. माझ्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये, तुझा पुत्र, आमचा उद्धारक, आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या मधुर नावामध्ये आज मी माझ्या सर्व चर्चसाठी प्रार्थना करतो. प्रभू, जे लोक मला लाईव्ह पाहतात आहेत, जे लोक चर्च मध्ये आलेले आहेत, त्या प्रत्येकाला आज दैवी स्पर्श कर लॉर्ड. लॉर्ड, त्यांना दैवी आरोग्य दे. लॉर्ड, टच देम अँड हील देम फादर. प्रभू, तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेला. तुझं वचन सांगतं तू किंमत मोजली प्रभू. पवित्र शास्त्र सांगतं मधस्तंभावरती तू मरण सोसलं की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रभू, माझ्या चर्च मधल्या, माझ्या फॅमिलीला, सर्व लीडर्सला, सर्व मेंबर्सला प्रभू स्पर्श कर दे बाप्पा. त्यांना आरोग्य दे प्रभू. दे बाप्पा, त्यांना दैवी संरक्षण दे. लॉर्ड, आय डिक्लेअर डिवाइन प्रोटेक्शन अपॉन देम. मी त्यांच्यावर तुझं दैवी संरक्षण घोषित करतो. प्रभू, तुझ्या रक्ताने त्यांना झाकून घे. सगळ्या व्याधी निघून चाललेला, स्पॉन्डिलायसिस निघून चाललेला, आर्थरायटिस निघून चाललेला, कॅन्सर निघून चाललेला. एव्हरी सिकनेस आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. तुमच्या डोक्यावरची केस देखील मोजलेली आहे. कुठल्याही प्रकारे तुमचा नाश होणार नाही. तुम्हाला कुठलाही आजार हार्म करू शकणार नाही, तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. देव तुम्हाला स्पर्श करतो. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. बाय फेथ रिसीव युअर मिरेकल. विश्वासाने तुमचा चमत्कार स्वीकारा. म्हणा, होय प्रभू, मी माझा चमत्कार स्वीकारतो. हालेलुया, हालेलुया. कुणाच्या तरी शरीरामध्ये पाठीच्या भागाला मी या ठिकाणी स्किन डिसीज झालेला पाहतोय. पाठ संपूर्ण त्याची आग होती पाठीची. प्रभू येशू तुझ्या पाठीला स्पर्श करतोय. सगळ्या जखमा आता निघून चालल्या. रिसीव युअर हीलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. रिसीव युअर हीलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. एक बहीण मला पाहते, तिला कफ झाला, कफ छातीमध्ये आणि सारखा खोकला येतोय. प्रभू येशूच्या नावामध्ये तुझा कफ निघून चाललेला. ओ ट्युबरक्युलोसिस स्पिरिट, आय रिब्यूक यू इन द नेम ऑफ जीसस. क्षयरोगाचा आत्म्या मी तुला धमकावतो येशूच्या नावामध्ये. अंधत्वाचा आत्मा निघून चाललेला. स्पिरिट ऑफ डेथनेस, भैरेपणाचा आत्मा, ओ गेट आउट इन द नेम ऑफ जीसस. मुकेपणाचा आत्मा निघून चाललेला येशूच्या नावामध्ये. ओ हालेलुया, हालेलुया. जॉइंट पेन, तुमच्या शरीरातले जे स्नायूचं दुखणं आहे ते निघून चाललेलं आहे. प्रभूला म्हणा, प्रभू तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं आणि ते आरोग्य आता तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये ते
प्रस्थापित होणारा इस्टॅब्लिश करा. देवाच्या आरोग्याचा आदर करा. देवाने दिलेल्या त्या आरोग्याचा आदर करा प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. इट इज ओनली मेथड टू रिसीव्ह हिलिंग. एकच मार्ग आहे त्याच्याकडनं आरोग्य स्वीकारण्याचा, त्याच्या आरोग्याचा आदर करणं. हालेलुया. म्हणा प्रभू हे होऊ शकतं, मी आजच बरी होऊ शकते. रिसीव्ह युअर हिलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. जर तुम्ही शंका घेताल तर तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. तुमच्या विश्वासानेच देव आता तुम्हाला आरोग्य देणार आहे. तुमचा मोतीबिंदू ऑटोमॅटिकली निघून चाललेला. स्पिरिट ऑफ कॅथरॅक्ट्स आय रिब्यूक यू इन द नेम ऑफ जीसस. मोतीबिंदूचा आजार निघून चाललेला, अंधत्वाचा आत्मा निघून चाललेला येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुमच्या ज्या आजारी भाग आहे, शरीरातले जे वेदना आहेत त्याच्यावर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावामध्ये मी चमत्कार घोषित करतो. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. रिसीव्ह युअर हिलिंग राइट नाउ. प्रभूचा आत्मा तुम्हाला स्पर्श करतो. यशाया 53:3-5, निर्गम 15:26, 1 पेत्र 2:24 प्रमाणे आता तुम्हाला आरोग्य प्राप्त होत आहे. ओ मत्तई 8:16 आणि 17 प्रमाणे प्रभू तुम्हाला आरोग्य देतो. रिसीव्ह युअर हिलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. ओ रियाला रबा शांदा रबा लियाला रबा हिरा माते खलामा सेके. रात्री भयानक स्वप्न पडण्याचा तो दृष्टात्मा तुम्हाला छळतोय. ते दृष्टात्मा तुम्हाला सोडून चाललेलं आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक लोक असे आहेत की ज्यांना रात्रभर झोप येत नाही आणि म्हणून आता या क्षणाने आपल्या डोक्यावरती हात ठेवा आणि प्रभूला म्हणा, प्रभू तुझ्यावर माझा भरोसा आहे. ओ रिसीव्ह युअर हिलिंग राइट नाउ. मेंटल स्ट्रेस निघून चाललेला आहे, मानसिक तणाव निघून चाललेला, ओ फायनान्शियल स्ट्रेस निघून चाललेला आहे, आर्थिक समस्या निघून चाललेले. देव तुम्हाला स्पर्श करतोय. रिसीव्ह युअर हिलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस, इन द name of Jesus. Hallelujah. Somebody having throat problem, तुमच्या घशाची समस्या आहे, प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. तुमच्या घशावर हात ठेवा आणि आरोग्य स्वीकारा. थँक यू जीसस. हालेलुया. काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की त्यांना कोरोना व्हायरस झालाय, सिम्पटम्स त्यांना जाणवतात. ते सगळे सिम्पटम्स आज डिसअपियर होते. सगळ्या प्रकारचे सगळे दिसणारे तुम्हाला जे मनात येणारे शंका आहे ते येशूच्या नावात निघून जाते. आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस. स्पिरिट ऑफ सिकनेस, भीतीचा आत्मा, आजार होईल म्हणून भीतीचा आत्मा निघून चाललेला येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस. फादर ब्लेस लॉर्ड. येशूच्या नावात त्या सर्वांना आशीर्वादित कर जे लोक विश्वासाने आता आरोग्य स्वीकारतात. प्रभू ब्लेस देम अबंडंटली फादर. ओ प्रभू, आम्ही तुझं वचन स्वीकारतो. आमच्या अंतःकरण आम्ही अस्वस्थ होऊ देत नाही. आम्ही विश्वास ठेवतो आमच्यासाठी तू जागा तयार केलेली आहे. तू महाल बांधलेला असते बाप्पा. या पृथ्वीवर, या अरण्यामध्ये आम्ही तुझ्या बरोबर चालणार आहे लॉर्ड. थँक यू जीसस. आपल्या हात उंच करून म्हणा, थँक यू जीसस. से थँक यू जीसस. से थँक यू जीसस. से थँक यू होली स्पिरिट. इन द नेम ऑफ जीसस आय प्रे. आमेन. हालेलुया. थँक यू लॉर्ड. फादर वी वर्शिप यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तुम्हाला करोडो करोडो प्रभू आशीर्वाद देव. तुम्ही देवाचे आभार मानताय, देवाला धन्यवाद देताय, कारण तुमच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलेलं आहे. आमेन. अनेक लोक म्हणतात प्रभू मिराकल कुठं आहे? मिराकल हाच आहे की तू आज जिवंत देवाचं वचन ऐकतोय. आमेन. हालेलुया. अनेक लोकांनी ऍक्सिडेंट होतात, अनेक लोक डिप्रेशन मध्ये सुसाईड करतात, परंतु देवावर विश्वास ठेवणारे देवाचे आभार मानत राहतात. आमेन. हालेलुया. गिव्ह थँक्स लॉर्ड. देवाला धन्यवाद देत राहा, देवाचे आभार मानत राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. जर तुमच्याकडे टेस्टिमनी आहे, तुमच्याकडे साक्ष आहे, तुम्ही तुमच्या साक्षीद्वारे देवाचा गौरव करू शकता. अनेक लोक मला फोन करून साक्ष सांगतात. आज एक साक्ष मी ऐकली. एक बहीण आहे जी बेळगावमध्ये, तिच्या जीवनामध्ये ती ICU मध्ये होती. अनेक दिवसापासून तिच्या जीवनात सैतानी कार्य चालले होते.
तिला श्वास घेता येत नव्हता, बोलता येत नव्हतं, पण जसं आज प्रार्थना करून तिने घेतली फोनवरती आणि प्रभूने तिला स्पर्श केला, एक मोठा चमत्कार येशूचा आज आम्हाला पाहायला मिळाला. आणि अनेक दिवसापासून तिचे जे त्रास होते प्रभूने आज तिला सोडवला. अशी अनेक साक्ष ज्या फोनद्वारे लोक मला सांगतात. परंतु जर तुम्ही फोनवरती मला पाठवलं टाईप करून किंवा तुमच्या साक्षी जर व्हिडिओ क्लिपद्वारे पाठवल्या तर मला फेसबुकवरती ते लोकांपर्यंत पाठवता येईल. देवाचा गौरव तुमच्या बरोबर अनेक लोक मिळून देवाला धन्यवाद देतील. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना जे काही समस्या आहे, त्रास आहे, मला फोन करा. माझ्याकडून प्रार्थना करून घ्यायची असेल, माझा फोन 8698971852 या फोनवरती मला फोन करा आणि तुम्हाला तुमच्यासाठी मी प्रार्थना करेल. कमीत कमी लोकांनाच आपल्याला इन्व्हाइट करावं लागतं. दर बुधवारी दर रविवारी सगळ्यांना बोलवता येत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला यायचं असेल, कुणी असाल तुम्ही, मला फोन केल्याशिवाय प्लीज येऊ नका. कारण आपल्याला लाईव्ह चर्चचं परमिशन आहे, आपल्याला देवाची सेवा करायची नियमामध्ये राहून. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या घरात जर देवाचं वचन ऐकाल तर मी अधिक आशीर्वादित होतात. येत्या दिवसामध्ये खरंच प्रभू पुन्हा आपल्याला एकत्र करेल, आशीर्वादित करेल. कॉल मी फर्स्ट. तुम्हाला यायचं आहे मला फोन करा, म्हणजे मला तुमच्यासाठी जागा तयार करता येईल. या ठिकाणी तुमच्यासाठी शीट अवेलेबल ठेवता येईल. मी फक्त 7 ते 8 शीट ठेवलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आपल्याला बोलवता येत नाही. आपण सरकारी जागेमध्ये आहोत. आमेन. सो तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, नियम पाळत राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. ही वेळ आहे ऑफरिंगची. यावेळेस आपण तुमचं जे ऑफरिंग आहे तुम्ही देऊ शकता. देवाचं वचन सांगतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. जर तुम्हाला देवाच्या राज्यासाठी पेरणी करायची तर चर्चचं अकाउंट आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन या वेबसाईटवरती आहे. तसंच ब्रदर थोरात कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर 9763975921 देतील. त्याच्यावरती जा. गुगल पे वरती तुम्ही फोनवरती तुम्ही पेद्वारे गुगल पे, पेटीएम, तुमच्या इतर सगळ्या सुविधेद्वारे पैसे देऊ शकता, ऑफरिंग देऊ शकता, ज्याचा उपयोग देवाच्या राज्याच्या वाढीसाठी केला जाईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. एक स्तुतीचं कडवं गाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करू. हालेलुया. आर यू रेडी? हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? थँक यू जीसस. वी वर्शिप यू फादर. से हालेलुया. जरा जोरात जोरात शेजारच्याला कळलं पाहिजे तुमच्या घरात देवाची स्तुती चाललेली आहे. आमेन. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदाने स्तुती गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदाने स्तुती गाऊया. हालेलुया. 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 हालेलुया.
प्रभू तुझ्या राज्यासाठी ज्यांनी या ठिकाणी येऊन दानार्पण केलेलं आहे, ज्यांनी गुगल पे द्वारे अकाउंट वरती प्रभू तुझ्या राज्यासाठी पेरणी केलेली, त्या प्रत्येकाला तू पाहिलास, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, समृद्ध कर प्रभू. या धनाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा म्हणून हे तुझ्या रक्ताने मी शुद्ध पवित्र करून तुझ्या भांडारात स्वीकारतो प्रभू. ज्याने दिलं, जे देऊ शकले नाहीत अशा प्रत्येकाला तुझा अनुभव दे, आशीर्वादित कर, जेणेकरून प्रभू तुझ्या राज्याचा महिमा होईल. सगळा गौरव, आदर, मान, महिमा तुला देऊन ही छोटीशी प्रार्थना प्रभू तुझा एकुलता एक पुत्र, आमचा उद्धारक तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो.